नमस्कार, माझं नाव डॉक्टर पूर्ती गिरीश नेहते. मी MBBS DOMS आहे, कन्सल्टंट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, नाशिक येथे प्रॅक्टिसिंग आहे. आज आपण जनरल टॉपिक एक कॅटरॅक्ट म्हणजेच मोतीबिंदू याबद्दल काही माहिती घेणार आहोत. मोतीबिंदू हा आपल्याला साधारणतः वयाच्या 50 नंतर होत असतो. कधी कधी जन्मतः पण आपल्याला मोतीबिंदू असण्याची शक्यता असू शकते, पण युजली 50 नंतर हा हळूहळू त्याची सुरुवात होत असते. मोतीबिंदू वाढण्याचे कारण हे वेगवेगळी असू शकतात, ज्यामध्ये डायबिटीज, मधुमेह हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. जर आपली साखर जास्त वर खाली होत असेल तर त्यामुळे पण आपला मोतीबिंदू जास्त वाढू शकतो, किंवा आपल्याला काही डोळ्याला मार लागला किंवा काही इजा झाली तर त्यामुळे सुद्धा आपल्याला मोतीबिंदू हा होऊ शकत असतो. मोतीबिंदूची लक्षणे म्हणजे काय असतात की आपल्याला दिसणं हे हळूहळू अधू होत असतं, दूरची नजर आपली कमी होत असते, किंवा आपल्याला वारंवार आपल्या चष्म्याचा नंबर बदलत असतो. ही लक्षणं आपली मोतीबिंदूची आहे. किंवा रात्री ड्रायव्हिंग करताना समोरच्या गाडीचे फोकस दिसतात, ते त्या भोवती आपल्याला वलय दिसायला सुरुवात होते. ही मोतीबिंदू दिसण्याची लक्षणं असतात. अशी काही लक्षणं जेव्हा आपल्याला दिसू लागतात तेव्हा आपण लवकरच आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. निदान 50 नंतर 6-6 महिन्यांनी डोळे आपले हे चेक केलेच गेले पाहिजे की आपल्याला मोतीबिंदू आहे का, आहे तर त्या कोणत्या स्टेजला आहे, त्याची वाढण्याची प्रोसेस किती आहे, हे आपण नेहमी रेकॉर्ड ठेवला गेला पाहिजे. पेशंट्स खूप सारे येतात, ते बोलतात की औषध, गोळ्या, चष्मा याच्याने होईल का, पण मोतीबिंदूवर इलाज हा फक्त शस्त्रक्रिया हाच आहे. मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करून आपण मोतीबिंदू काढून तिथे लेन्सचं प्रत्यारोपण करत असतो, जेणेकरून आपल्याला नजर ही चांगली येते. सुरुवातीच्या काळामध्ये असं होतं की मोतीबिंदू पूर्ण पिकू द्यायचे आणि मग शस्त्रक्रिया केली जायची, पण आता नवीन नवीन तंत्रज्ञान आलेले आहेत. त्यानुसार आपण जेव्हा आपल्याला मोतीबिंदूची सुरुवात असते तेव्हा अर्ली स्टेजेसमध्ये पण आपण सर्जरी करू शकतो, जेणेकरून आपली पोस्ट ऑफ रिकव्हरी ही फास्ट होते आणि आपल्याला नजर ही पूर्ववत येऊ शकते. त्यामुळे आपण शस्त्रक्रिया केली पाहिजे अर्ली स्टेजेसमध्ये. आपल्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया या मोतीबिंदूच्या केल्या जातात, वाजवी दरात होतात. तुमच्याकडे जर मेडिक्लेम वगैरे असतील तर त्यांचा पण सुविधा आपल्या इथे आहे, तर तुम्ही या सुविधांचा लाभ घेऊ शकता.